या सकाळच्या वेळेस मला एक लहानसं वचन, दोन वचन आपल्या समोर ठेवायचे. आणि ते पहिलं जे वचन आहे ते आपल्याला करींच्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. करीन करास पहिले करीन करास पत्र याचा 10वा अध्याय आणि 5वं वचन. या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, प्रभूचा दास पाऊल तो मंडळीला लिहित आहे. तो म्हणत आहे, तरी त्यातील बहुतेक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता. यामुळे त्यांचा रानात नाश झाला. एक कळकळीने आणि एक दुःखाने लिहिलेलं हे वचन आहे. एक करींची मंडळी आहे. त्या करींच्या मंडळीला पौलाने जवळजवळ 18 महिने चांगलं शिक्षण त्यांना दिलेलं, पण तरी देखील विश्वासणारे होते, पण तरी देखील त्यांचं जीवन त्याप्रमाणे राहिलं नाही. ते लोक जार कर्मी करायचे, मूर्ती पूजेच्या पाठीमागे लागलेले, व्यभिचाराच्या पाठीमागे लागलेले, त्या जगामध्ये ज्या गोष्टी होतात त्यांच्या पाठीमागे पुष्कळ लागलेले. आणि त्याच्यामुळे पौल हे वचन हे एक हे जे वचन आहे हे त्यांच्या समोर ठेवत आहे. आणि हे जे वचन आहे हे इस्रायल लोकांच्या बाबतीत लिहिलेलं वचन आहे. त्याने त्याने इस्रायल लोकांना या मंडळीच्या समोर ठेवलं आणि तो सांगत आहे, या इस्रायल लोकांकडे बघा. हे इस्रायल लोक हे बहुतेक पुष्कळ जण होते, एक नाही दोन नाही पुष्कळ जण होते, पण तरी देखील परमेश्वर त्यांच्या वरती तो संतुष्ट नव्हता. आणि संतुष्ट नसल्यामुळे सर्वांचा परमेश्वर नाश केला. आणि आपल्याला सर्वांना माहिती, फक्त कालेब आणि यहोशुवा हेच आतमध्ये गेले. बाकी सर्व जण होते ते सर्व त्या अरण्यामध्ये मरण पावले. जी नवीन पिढी होती ती गेली. किती दुःखाचं वचन आपल्याला समोर बघायला मिळतं. हे कोण लोक होते? इस्रायल लोक हे असे लोक होते ज्यांना देवाने कोकऱ्याच्या रक्ताने त्यांना वाचवलेलं होतं. आपण अधिक धन्यवादित लोक आहोत, कारण आपल्यासाठी कोकरा कापला नाही. आपल्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र, ते म्हणजे देवाचा कोकरा, त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि आम्हाला सोडवलेलं आहे. याच वचनाच्या अगोदर जर का तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये या सर्वांचा बप्तिस्मा झाला. परमेश्वरने त्यांना त्या तांबड्या समुद्रामधून सुद्धा बाहेर काढलं. इतकंच नाही, त्यांना आत्मिक अन्न सुद्धा खायला दिलं. म्हणजे मानना सुद्धा त्यांना परमेश्वरने दिला. हे मानना आपल्याला त्या प्रवेश कसं चित्र दिसतं. इतकंच नाही, त्या खडकामधून सुद्धा पाणी प्यायला त्यांना दिलं. या इस्रायल लोक या पृथ्वीवरती असे लोक होऊन गेले. आणि असे लोक आहेत ज्यांनी या पृथ्वीवरती देवाचा देवाचे सर्वात जास्ती चमत्कार बघितलेले आहेत. जितके आपण बघितलेले नाहीये त्याच्यापेक्षा अधिक. आणि रोज प्रति दिवशी ते लोक चमत्कार बघायचे. मग ते मिसर देशामध्ये असताना 10 पिढा त्यांनी बघितल्या. समुद्राचे 2 भाग होताना बघितले. मान्ना वरून पडायचा ते त्यांनी बघितलं. नंतर परमेश्वराने या आपल्या चपल्यांची सुद्धा काळजी घेतली, हे सुद्धा बघितलं. आपल्या वस्त्रांची पण काळजी घेतली, हे सुद्धा त्यांनी अनुभव घेतला. रोज त्यांना पाणी मिळायचं, त्याचा अनुभव त्याने केला. रोज त्यांचं बायबल इतकं नाही, देवाचं वचन हे सुद्धा सांगितलं, त्या ठिकाणी एक सुद्धा व्यक्ती अशक्त नव्हता. एक व्यक्ती सुद्धा आजारी पडला नाही. या प्रवासामध्ये, या उन्हामध्ये, या थंडीमध्ये, या अंधारामध्ये सुद्धा, या प्रकाशामध्ये सुद्धा, कोणत्याही परिस्थितीमध्ये एक सुद्धा व्यक्ती आजारी पडला नाही. परमेश्वर त्यांची सुरक्षा होता. परमेश्वरने त्यांना सांभाळलं. परमेश्वरने त्यांना सर्व गोष्टीचा पुरवठा केला. पण तरी देखील त्यांचं जीवन परमेश्वराच्या समोर आणि परमेश्वरासाठी शुद्ध आणि पवित्र नव्हतं. त्या लोकांचं जीवन कुरकुर करणारं जीवन होतं. त्यांचं बोलणं बरोबर नव्हतं, त्यांचं वागणं बरोबर नव्हतं, त्यांचं चालणं बरोबर नव्हतं, त्यांचं पाहणं बरोबर नव्हतं. मूर्तीपूजेच्या पाठीमागे लागणारे लोक होते. आणि मिस्र देशाच्या कडे जास्ती त्यांचं लक्ष होतं. जरी त्यांचे पाय जंगलामध्ये होते, जरी त्यांची चाल त्या कनान देशाकडे चाललेली होती, पण त्यांचं मन मिसर देशामध्येच अडकलेलं होतं. आणि त्याच्यामुळे बायबल सांगतं आणि पाऊल सांगत आहे या करींच्या मंडळीला, परमेश्वर त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. आणि शेवटी परमेश्वरने काय केलं? सर्वांचाच नाश केला. सर्वांचा नाश केला. सर्वजण म्हणजे किती? गणनेचा पहिला अध्याय तुम्ही वाचला, त्या ठिकाणी आपल्याला एक आकडा मिळेल, जर 6 लाख, 6 lakhs प्लस त्या ठिकाणी. इस्रायल लोक नुसते 6 लाख नव्हते हो.
हे 6 लाख कोणाविषयी लिहिले? हे फक्त जे 20 वर्षाहून अधिक होते ते 6 लाख होते. त्यांचे मुलं बाळ, त्यांचे मुलं आपल्याला माहिती नाही किती होते. त्यांच्या स्त्रिया, त्यांच्या बायका किती होते माहिती नाही. नंतर लेवी लोकांचं त्या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे हे जे होते ना, हे 20 ते 25 लाख लोक होते. आणि इतक्या 20 ते 25 लाखा जणांना परमेश्वरने या मिसर देशामधून बाहेर काढलं. मोशे आणि अहरोन यांच्या हाताखाली 3 महिन्यामध्ये बाहेर काढलं. आणि इतक्या जणांना परमेश्वरने सांभाळलं, संरक्षण केलं, सर्व गोष्टीचा पुरवठा करायचा परमेश्वर. पण तरी देखील एवढ्या लोकांच्या बाबतीत परमेश्वर संतुष्ट नव्हता. आणि शेवटी परमेश्वरने त्यांना सर्वांना मारून टाकलं. आणि त्यांचं प्रेत, त्यांचं जे शव होतं त्या अरण्यामध्येच राहिलं. हे जे जंगल होतं हे प्रवास करण्याचं जंगल होतं, पण काही काळानंतर हे कब्रिस्तान झालं. हो विश्वास, किती दुःखाची गोष्ट बघायला मिळते. असंतुष्ट करणारं जीवन हे इस्रायल लोकांचं. पण दुसरं वचन मला आज आपल्या समोर ठेवायचे, ते म्हणजे नव्या करारामध्ये आपल्याला आढळतं. त्या ठिकाणी एकाच विषयी परमेश्वर स्वर्गीय पित्याने वरून हाक मारली. आणि त्या ठिकाणी मत्तेचा 3 अध्याय 17 वचनामध्ये लिहिले, आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, याच विषयी मी संतुष्ट आहे. पुष्कळ जणांबद्दल तो परमेश्वर म्हणतोय, मी त्यांच्याबद्दल संतुष्ट नव्हतो. परमेश्वरने त्यांचा नाश केला. परंतु एक व्यक्ती आपल्याला बघायला मिळतो. हा बोलणारा कोण आहे? आकाशवाणी कोणाची झाली? पित्याची झाली. कोणाबद्दल झाली? पुत्राची झाली. पुत्राबद्दल झाली ही आकाशवाणी. आणि काय म्हणत आहे? याच विषयी मी संतुष्ट आहे. किती सुंदर गोष्ट आहे. राजा बोलत नाही, कोणता एक महायाजक बोलत नाही, तर स्वर्गीय पिता म्हणत आहे. कोणाबद्दल? आपल्या पुत्राबद्दल म्हणत आहे. तो मी ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्या ठिकाणी त्या लोकांबद्दल लिहिलेले आहे, मी त्यांच्याबद्दल संतुष्ट नव्हतो. पुष्कळ जण त्या ठिकाणी आहेत, पण ह्या ठिकाणी फक्त एकच बघायला मिळेल, आमचा प्रभू येशू ख्रिस्त. हो विश्वास नाही, संतुष्ट करणारं जीवन. आणि त्यांचं असंतुष्ट करणारं जीवन होतं. पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं एक संतुष्ट करणारं जीवन. काय हो, काय केलं तरी काय? इस्रायल लोकांनी केलं, कुरकुर केली, आज्ञा तोडल्या, त्यांनी मूर्तीची पूजेच्या पाठीमागे लागले. त्याच्यामुळे परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्याबद्दल मी असंतुष्ट आहे. पण येशूने आतापर्यंत काय केलेलं काय? बायबल प्रमाणे त्यांनी आपली सेवा सुद्धा सुरू केली नव्हती. त्याने एक सुद्धा संदेश सांगितला नव्हता. त्याने एक सुद्धा चमत्कार सुद्धा सांगितला नव्हता. म्हणजे आतापर्यंत त्याने काहीच केलेलं नव्हतं. पण तरी देखील परमेश्वर जो स्वर्गामध्ये जो पिता आहे, तो म्हणत आहे आपल्या पुत्राबद्दल तो साक्ष देत आहे, मी ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. एक असं जीवन आहे जगामध्ये येशू जगला, ते संतुष्ट करणारं जीवन. काय केलं तरी काय त्याने? कदाचित माझ्याप्रमाणे तरी आणि बायबल प्रमाणे तरी 3 गोष्टी त्याने केल्या. 3 गोष्टी. आणि या 3 गोष्टीमुळे स्वर्गामधून वाणी आली, याच विषयी मी संतुष्ट आहे. सर्वात पहिली गोष्ट त्याने काय केली? ओ विश्वास नो, त्याने काय केलं? सर्वात पहिली गोष्ट त्याने ज्या प्रकारे त्याने बलिदान दिले, द वे ही सॅक्रिफाईस्ड, त्याने बलिदान दिलं. त्याने बलिदान दिलं. कोणतं बलिदान? ज्यावेळेस कोणत्याही मनुष्याला जागा, सत्ता, ताबा आणि पद या गोष्टी मिळतात ना, मनुष्य ते सहसा सोडत नाही. ते एकदा मिळाल्यावरती ते तिकडेच तो पकडतो, तिकडेच तो टिकून राहतो, तर सहसा सोडत नाही. लुसिफर बघा, स्वर्गामध्ये लुसिफर होता. त्याला ते पद, त्यामध्ये त्याला संतुष्टी मिळाली नाही. त्याला आणखीन वर जायचं होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला बघायला मिळतं, त्याच्याकडे जागा सुद्धा होती, सत्ता सुद्धा होती, ताबा सुद्धा होता आणि पद सुद्धा होतं. पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्वस्व सोडलं आणि या जगामध्ये आला. तो सगळ्यात उच्च ठिकाणी तो होता, पण तरी देखील सगळ्यात खाली तो आला, या जगामध्ये राहिला.
फिलिपियाचा 2 अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मी या ठिकाणी साईडला वचन सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. हो विश्वास आहे नो, त्याने बलिदान दिलं. कोण बलिदान करणार? पदाचा, ताबाचा, सत्तेचा, जागेचा नाही, कोण नाही करणार. लुसिफर करण्यासाठी तयार नव्हता. लुसिफराला वर जायचं होतं, पण प्रभू खाली आला आमचा. हे बलिदान त्याने केलं. इतकंच नाही, विश्वास नाही नो, त्याने दुसरी सुद्धा गोष्ट केली. ही द वे ही ओबेड, कशा रीतीने त्याने आज्ञा पालन केली, कशा प्रकारे त्याने आज्ञा पाळली. ज्या ज्या प्रकारे त्याने आज्ञा पाळल्या, त्या पाळण्याच्या द्वारे परमेश्वर जो स्वर्गामध्ये होता तो सुद्धा संतुष्ट झाला. या 30 वर्षामध्ये त्याने काय केलं तरी काय? बायबलमध्ये या 30 वर्षाच्या जो कालावधी होता त्याच्याबद्दल फार कमी लिहिलेलं आहे. त्या जन्माविषयी लिहिले, नंतर मग त्याचं समर्पण जो आतमध्ये गेला, त्या मंदिरामध्ये घेऊन गेले मरिया आणि युसेफ, त्याच्याविषयी लिहिलेले आहे. नंतर मग 12 वर्षाचा असताना त्याच्याविषयी सुद्धा लिहिलेले आहे, तो मंदिरामध्ये गेला. पण बाकी सर्व जे जीवन होतं ना, ते लपलेलं होतं, हिडन लाईफ होतं त्याचं. जे काय प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या पहिल्या 30 वर्षामध्ये केलं, त्याने काय केलं माहितीये? त्याने एक गोष्ट केली. या सर्व गोष्टीमध्ये त्याने एक आज्ञा मानली. आणि कोणती ती आज्ञा होती? बाप्तिस्मा घेण्याची आज्ञा. हो विश्वास आहे नो, योहान जो बाप्तिस्मा देत होता तो पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. येशूला पश्चाताप करण्याची कसलीच गरज नव्हती, कोणती गरजच नव्हती. कारण त्याने कधी पाप केलं नव्हतं. लहानसं पाप सुद्धा त्याच्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये कधी आलंच नाही. त्याला घेण्याची गरज सुद्धा नव्हती. परंतु तरी देखील त्यांनी आज्ञा पाळली. आज्ञा पाळली. हो विश्वास आहे नो, मत्त्याचा 3:15 जे योग्य ते त्याने केलं. दॅट वॉज जस्ट, जे योग्य होतं ते त्याने केलं. हो विश्वास आहे नो, बप्तिस्मा घेणं ही आज्ञा होती आणि त्याने ती आज्ञा पाळली. तो आज्ञा पाळणारा हा पुत्र झाला. तो अर्पण करणारा हा पुत्र झाला. तो बलिदान करणारा हा पुत्र होता. म्हणून त्या ठिकाणी स्वर्गामधून वाणी आली, ह्याच विषयी मी संतुष्ट आहे आणि हा माझा परम प्रिय पुत्र आहे. आज्ञा पाळणारा पुत्र. या बाप्तिस्माविषयी बायबलमध्ये, या नव्या कर्णामध्ये, या जे 4 शुभवर्तमानामध्ये, त्याच्यामध्ये 3 पुस्तकामध्ये लिहिले, मत्ते, मार्क आणि लूक. मत्ते, मार्क आणि लूक मी या ठिकाणी लिहून सुद्धा ठेवलेले वचन. पण योहानामध्ये लिहिलेलं नाहीये. का लिहिलेलं नाहीये योहानामध्ये? मत्ते आपल्याला काय सांगते? येशू राजा आहे. मार्क, येशू दास आहे. लूक, येशू हा मनुष्य आहे. आणि योहान काय सांगतं? येशू हा कोण आहे? हा देव आहे. देव आहे. राजाला, दासांना आणि मनुष्याला बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, पण देवाला बाप्तिस्मा घेण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे योहान बाप्तिस्म्याविषयी, म्हणजे येशूच्या बाप्तिस्म्याविषयी काहीच उल्लेख करत नाही. पण मत्ते, मार्क आणि लूक हे करत आहे. हो विश्वास नाही नो, बायबलमध्ये ज्या गोष्टी ज्या गोष्टी एकदा लिहिलेल्या आहेत त्या प्रेरणार्थ आहेत, प्रेरणा देणाऱ्या आहेत आपल्याला. ज्या गोष्टी बायबलमध्ये 2 वेळा लिहिलेल्या आहेत त्या महत्वपूर्ण, महत्व, त्या गोष्टींना फार महत्व आहे. पण बायबलमध्ये ज्या गोष्टी 3 वेळा लिहिल्या आहेत त्या अधिक महत्वपूर्ण आहेत, अधिक महत्वपूर्ण आहेत. आणि म्हणून बाप्तिस्माविषयी मत्ते, मार्क आणि लूक 3 वेळा लिहिलेले आहे. हो विश्वास नाही नो. आणि म्हणून ही जी वाणी आहे की ह्याच विषयी मी संतुष्ट आहे, ही 3 वेळा वाणी आलेली आहे. बाप्तिस्माच्या वेळेस, येशूचं रूपांतराच्या वेळेस, आणि शेवटला जो आठवडा होता, शेवटला आठवडा होता त्या ठिकाणी सुद्धा ही वाणी आलेली आहे. म्हणजे स्वर्गामधला जो पिता होता, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा आपल्या पुत्राबद्दल साक्ष देत आहे. याच विषयी मी संतुष्ट आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. हो विश्वास आहे नो, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान होतं,
त्या बलिदानाच्या द्वारे आपल्या पित्याला त्याने संतुष्ट केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा पाळून आपल्या पित्याला संतुष्ट केलं. आणि तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती जे पहिले 30 वर्ष जगला, जगण्याच्या द्वारे त्याने पित्याला संतुष्ट केलं. संदेश दिला नाही, चमत्कार सुद्धा केलं नाही, नाही कोणतं त्याने भाषण केलं, नाही कोणती दुसरी पण कोणती गोष्ट केली, पण त्याचं जे जीवन होतं ते संतुष्ट करणारं जीवन होतं. जरी ते लपलेलं होतं, परंतु तरी देखील लोकांनी कोणी बघितलं नाही. नाही बायबलमध्ये त्याच्याविषयी अधिक लिहिलेलं आहे, पण परमेश्वर पिता वरून बघत होता. ज्यावेळेस याजक रोज रोज पवित्र स्थानामध्ये जात असायचा, आणि ज्यावेळेस महायाजक वर्षामधून एकदा परमपवित्र स्थानामध्ये जात असायचा, त्यावेळेस लोक त्यांना बघायचे नाही, लोकांची दृष्टी त्यांच्यावरती नसायची, पण परमेश्वर त्यांना बघायचा. परमेश्वर आणि ते लोक परमेश्वरासाठी आणि परमेश्वराच्या समोर ते काम करायचे. मी खाली वचन सुद्धा लिहिलेले आहेत. निर्गमाचा 28वा अध्याय, निर्गमाचा 27व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वराच्या समोर आणि परमेश्वराच्या दृष्टी समोर ते लोक काम करायचे, आणि परमेश्वर त्यांना बघायचा. जर महायाजकाने पाप केलं तर मरायचा, जर नाही पाप केलं जिवंत राहायचा. हो विश्वास आहे नो, आपण लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही हो. माझ्याबद्दल परमेश्वर काय म्हणत आहे हे महत्वाचं आहे. त्या दिवशी आकाश उघडलं आणि स्वर्गामधून ही वाणी आली, याच विषयी मी संतुष्ट आहे. आज जर का आकाश उघडलं माझ्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत, परमेश्वर काय म्हणेल, काय साक्ष देईल? त्या ठिकाणी साक्ष देणारा परमेश्वर होता. पुत्र बाप्तिस्मा घेऊन साक्ष देत आहे, आणि कबूतर पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये कबूतर जो आला वरून, तो सुद्धा साक्ष देत आहे. हो विश्वास आहे नो, हा पुत्र, पुत्राची आज्ञा, पुत्राचं अर्पण आणि पुत्राचं जीवन, जीवन इतकं चांगलं होतं की तो संतुष्ट करणारा होता. म्हणून योहानेचा 8व्या अध्यायामध्ये, योहानेचा 8वा अध्याय आणि 29 वचनामध्ये त्या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. ज्याने मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. आणि कोणी पाठवलेलं? पित्याने पाठवलं. कोणाला पाठवलं? पुत्राला पाठवलं. त्या ठिकाणी तो पुढे म्हणत आहे, त्याने मला एकटे सोडले नाहीये. त्याने मला एकटे सोडले नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता, पवित्र आत्मा सुद्धा होता. आणि तिसरी तो महत्वाची गोष्ट तो पुढे म्हणत आहे, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. किती सुंदर गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. येशूच्या मुखामधून हे निघालेले वचन आहेत, कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करीतो. हो विश्वास नो, या 30 आणि 33 वर्षामध्ये येशूनी जे काय आवडतं पित्याला त्याच गोष्टी केलेल्या. आज आपण या जगामध्ये असताना आपण म्हणू शकतो का, मी या जगामध्ये परमेश्वराला जे आवडतं तेच मी करतो, की मनुष्याला जे आवडतं ते मी करतो, की सैतानाला जे आवडतं ते मी करतो? परमेश्वराला जे आवडतं ते करणारे लोक आज फार कमी आहेत, फार कमी आहेत. म्हणून पुष्कळांबद्दल म्हणतोय, मी त्यांच्याबद्दल मी संतुष्ट नव्हतो, परमेश्वरने त्यांचा नाश केला. पण एकाबद्दल तो म्हणत आहे, मी ह्याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा तो म्हणत आहे. म्हणून असंतुष्ट करणारं जीवन इस्रायल लोकांचं, पण संतुष्ट करणारं जीवन आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं. अविश्वास नाही, हे दोन कॉन्ट्रास्ट आपल्याला बघायला मिळतात. हे सर्व आपल्या पापामध्ये मेले, पण एक व्यक्ती तो माझ्या पापासाठी मरण पावला. तो मरणासाठी नव्हता हो, पण तरी देखील त्याने मरण पत्करलं, कारण पाप आम्ही केलं. इस्रायल लोकांनी तर जीवन जे होतं असंतुष्ट करणारं जीवन होतं, पण येशूचं जीवन, ख्रिस्ताचं जीवन एक संतुष्ट करणारं जीवन, मनुष्याला नव्हे स्वर्गीय पित्याला. आज आपलं सुद्धा जीवन, आज बघूया जगामध्ये माझं जीवन कोणाला संतुष्ट होत आहे, माझ्यामुळे कोणाला आनंद होत आहे, कोण प्रसन्न होत आहे? लोक की परमेश्वर?
लोक कदाचित प्रसन्न होतील, त्याला महत्व नाहीये. परमेश्वर प्रसन्न झाला पाहिजे. आणि शेवटलं आपल्याला बघायला मिळतं, एक फार महत्वाचं वचन शेवटलं मी ठेवतो, की आपल्या जीवनाचा मकसद, आपला एम, आपला देह, आमचं देह काय पाहिजे, हेच पाहिजे. दुसरे करंत याचा 5वा अध्याय 9वं वचन, यास्तव आम्ही गृहवासी असो किंवा प्रवासी असो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे. किती सुंदर वचन पाऊल म्हणत आहे. आम्ही गृहवासी असो किंवा प्रवासी असो, पण आमची हौस काय? माझी हौस काय? परमेश्वराला संतुष्ट करायची. या जगामध्ये माझी हौस हीच असावी, परमेश्वराला संतुष्ट करावी. घरामध्ये, घराच्या बाहेर, मंडळीमध्ये, मंडळीच्या बाहेर संतुष्ट करणारा जीवन. आणि आज सुद्धा आपलं जीवन जर का असं असलं तर किती बरं होईल. स्वतः प्रभू परमेश्वर साक्ष देईल का, ही बाई, हा मनुष्य, हा मुलगा, ही मुलगी माझा संतुष्ट करणारी मुलगी आहे, मला संतुष्ट करते आपल्या जीवनाच्या द्वारे, आपल्या आज्ञेच्या द्वारे, आणि जे काही ती बलिदान आणि अर्पण करते, सर्व गोष्टीद्वारे तिचं जीवन एक संतुष्ट करणारं जीवन आहे. हो विश्वासनेनो, येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू सुद्धा आपल्या सर्वांचे सहाय्य करो, मदत करो. या इस्रायल लोकांच्या एक उदाहरण आहे आपल्यासाठी, उदाहरण आहे की त्यांच्याकडे बघा, त्यांचं जीवन असंतुष्ट करणारं जीवन होतं. म्हणून मी या लहानशा संदेशाला टायटल दिलेलं आहे, असंतुष्ट करणारं जीवन आणि संतुष्ट करणारं जीवन. एका ठिकाणी परमेश्वर असंतुष्ट होता आणि दुसऱ्या ठिकाणी परमेश्वर संतुष्ट झाला. 20 लाखाहून लोकांबद्दल तो असंतुष्ट होता, पण एकाबद्दल तो संतुष्ट झाला. आधी साक्ष माझी आणि आपली आहे का? येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू करो वचनाप्रमाणे चालण्यासाठी, बोलण्यासाठी, करण्यासाठी आपणा सर्वांचं सहाय्य करो, मदत करो. आणि प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद आणि शांती देव. आमेन.